माझ्या लाडक्या बाळ मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ simple way to fall in love with physics. In this lecture, we will study magnetic field along the axis of the dipole and at the equator of the dipole. Equator is the perpendicular bisector of the dipole. But along the axis म्हणजेच passing through its two poles. त्याचा ऍक्सिस काय असतो बेटा? इन दिस वे. ठीक आहे ना, ऍक्सियल फील्ड पासिंग थ्रू टू पोल्स. तर बेटा यू आर ऑब्झर्विंग द डायपोल. व्हॉट आय एम इंटरेस्टेड ऍक्च्युली, हा एक डायपोल आहे म्हणजे बेटा हा एक बार मॅग्नेट आहे. आय एम नॉट सेइंग शॉर्ट, लॅट्रॉन आय विल से शॉर्ट. सध्या एक बार मॅग्नेट आहे. तर बेटा ज्याची लेंथ 2L आहे. किती लेंथ आहे बेटा? इट्स लेंथ इज 2L. आता नीट लक्ष द्या. आता हा जो डायपोल आहे याच्या ऍक्सियल फील्डला, ह्या लाईनला इथं जर दुसरा एखादा मॅग्नेट तुम्ही आणला तर काय करेल बेटा? हा त्याचा नॉर्थ असेल तर हा त्याला रिपेल करेल, साऊथ असेल तर अट्रॅक्ट करेल. दिसेल, कारण मॅग्नेटला मॅग्नेट अट्रॅक्ट रिपेल तुम्हाला माहिती आहे. तर बेटा ते किती ताकद त्याची किती आहे, मॅग्नेटिक फील्ड किती धमक आहे याच्यामध्ये, ते आपल्याला काढायचं आहे. तर बेटा हा साऊथ पोल आहे आणि हा नॉर्थ पोल आहे. तर बच्चा जो साऊथ आहे ना त्याची जी पोल स्ट्रेंथ आहे, वी टेक इट एज -m. इट इज सेम एज लाईक निगेटिव्ह चार्ज. काय घेतो बेटा आपण याची पोल स्ट्रेंथ? -m. आणि जो नॉर्थ आहे ना बेटा, आपण याची पोल स्ट्रेंथ घेतो +m. गेटिंग? तर हा जो आपला मॅग्नेट आहे, साऊथ आणि नॉर्थ या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे बेटा, तर वी टेक इट एज 2L. ठीक आहे ना, वी टेक इट एज 2L. ठीक आहे. सो या दोन पोल मधलं जे काही डिस्टन्स आहे इज नथिंग बट 2L. एग्री? आता बाळा नीट लक्ष दे. हा जो मॅग्नेट आहे आपला, लेट्स अज्युम दॅट इट सेंटर इज ॲट O. इट्स सेंटर इज ॲट पॉइंट O. लेट्स अज्युम. तर बेटा ही जी 2L लेंथ आहे ना, इट विल डिवाइडेड इन टू पार्ट्स, L + L. इज इट ओके विथ यू? ठीक आहे. आणि मग आता नीट लक्ष दे, कोणता तरी एक पॉइंट आहे जो ऍक्सिस वरती आहे. कोणता तरी एक पॉइंट आहे जो ऍक्सिस वरती आहे. सपोज बेटा इफ वी कन्सिडर एखादा पॉइंट आपण या इथं कन्सिडर करू. ठीक आहे ना बेटा? सपोज ओव्हर हिअर आय एम कन्सिडरिंग द पॉइंट P. ह्या पॉइंट वरती आय एम इंटरेस्टेड टू फाइंड द फील्ड. एग्री? इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे बेटा? आता नीट लक्ष दे. सपोज ह्या पॉइंट P वरती म्हणजे मी दुसरा एखादा मॅग्नेट आणला. ओके, दुसरा एखादा मॅग्नेट आणला. त्याचा जर का नॉर्थ पोल असेल तर हा त्याला रिपेल करेल, आणि त्याचा जर का साऊथ असेल तर हा त्याला अट्रॅक्ट करेल. तर द वे वी शो द डायरेक्शन ऍट एनी पॉइंट, नीट लक्ष द्या, सेम एज लाईक इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेट मध्ये सुद्धा आता बघा, समजा हे इलेक्ट्रिक फील्ड बेटा, आपण इलेक्ट्रोस्टॅट मध्ये शिकलो की जर एखादा प्लस चार्ज तुम्ही ठेवला +Q, तर त्याच्यावरती फोर्स लागतो इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड, आणि -Q असेल तर त्याच्यावरती फोर्स लागतो अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फील्ड. आर यू अंडरस्टँडिंग? इन द सिमिलर फॅशन ही जी पोल स्ट्रेंथ +M आहे, ओके, नीट लक्ष द्या, तर पोल स्ट्रेंथ नॉर्थ पोलवरची जी +M आहे तिच्यावरती फोर्स लागतो इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, आणि -M वरती फोर्स लागतो अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फील्ड. ठीक आहे ना? अॅनालॉजी नीट लक्षात ठेवा. क्लिअर आहे बेटा? याचा अर्थ एखादा टेस्ट पोल, मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, इमॅजिन कर एखादा ठेवला तर त्याच्यावरती हा जो नॉर्थ आहे +M, याच्यामुळे जे फील्ड असेल ते त्या डायरेक्शन मध्ये असेल, आणि साऊथ वाला अट्रॅक्ट करेल. क्लिअर आहे? -M वाला अट्रॅक्ट करेल, +M वाला रिपेल, दिस वे. तर बेटा ह्या दोघांपैकी कोणाची धमक जादा असेल खेचण्याची किंवा ढकलण्याची? तर याची, कारण की हा कमी डिस्टन्सवर ना याच्यापासून, याची पॉवर, याची स्ट्रेंथ जादा असेल कोणापेक्षा? याच्यापेक्षा. क्लिअर आहे? सो बच्चा मी काय करतो ऍट द पॉइंट P, ह्या नॉर्थ मुळे जो अवे आहे हा वेक्टर थोडासा मोठा दाखवतो. ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टीच. क्लिअर आहे बेटा? मॅग्नेटिक इंडक्शन सफिक्स लिहितो नॉर्थ. कोणामुळे बेटा? हे नॉर्थ मुळे. आणि हा जो साऊथ पोल आहे ना त्याच्यामुळे जे आहे त्याला छोटासा वेक्टर दाखवतो त्याच्या तुलनेत. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? साऊथ वाला छोटा, नॉर्थ वाला थोडासा मोठा, कारण की हा डिस्टन्स कमी आहे ना याच्या तुलनेत, हे जास्त दूर आहे ना, तर त्याचा पॉवर कमी असेल, त्याचा इम्पॅक्ट कमी असेल. क्लिअर आहे? ओके. सो बच्चा इन द एंड
दोन वेक्टर्स इक्वल सॉरी अपोजिट असतील तर कोण मोठा आहे त्या डायरेक्शन मध्ये आपलं फील्ड असेल, विच मीन्स ऍट द पॉइंट पी जे नेट फील्ड असेल ना, ओके, जे नेट फील्ड असेल बी ऍक्सिस असं बोलतो मी त्याला ऍट द एंड. ओके, वेक्टर सम करतो आपण फिजिक्स मध्ये, तुम्हाला माहिती आहे, तर ती ह्या डायरेक्शन मध्ये असेल. तर ही कोणती डायरेक्शन आहे बेटा? यू पीपल नो दॅट ह्या आपला जो बार मॅग्नेट आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याला आपण बोलतो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. काय बोलतो बेटा? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट विच इज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू द नॉर्थ पोल, विच इज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. ऍग्री? विच इज एम वेक्टर ऑफ द मॅग्नेट. इथं लिहितो हा, कॅपिटल एम, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. Suffix I'm writing beta magnet is small m into 2l vector. Clear है beta? It is directed, you can see कुठून कुठे रे बेटा? From south to north. Is every scenario clear with you? ठीक आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, साऊथ टू नॉर्थ. अच्छा, तर बेटा आता लक्ष दे, what I am trying to fetch the magnetic field at point P, ह्या पॉइंट P ला. ठीक आहे, मग आता at this point P इट विल बी वेक्टर सम ऑफ दिस टू. तर मी बीएन आणि बीएस लिहितो. ओके, सो बच्चा व्हॉट इज बी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू नॉर्थ पोल. ओके, इट विल बी म्यू नॉट अपॉन 4 पाई बेटा, इट इज म्यू नॉट अपॉन 4 पाई ड्यू टू नॉर्थ, इट इज प्लस एम अपॉन, सर व्हाट अबाउट डिस्टेंस? तर बेटा फ्रॉम ओ टू पी. ओके, इट विल बी डिस्टेंस फ्रॉम सॉरी एन टू पी. नॉर्थ, अरे नॉर्थ पाहिजे ना, नॉर्थ टू पी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सर हे कुठून आलं बेटा? इलेक्ट्रिक फील्ड मध्ये देर वॉज कुलोम्स लॉ 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. गेटिंग? हे त्या टाइपचं आहे, म्यू नॉट बाय 4 पाई प्लस एम अपॉन एन पी स्क्वेअर. सर व्हॉट इज एन पी डिस्टन्स? आता लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं लिहायचं राहिलं ऑन द ऍक्सिस ऑफ दिस डायपोल ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर. सेंटर पासून आर डिस्टन्सला हा जो पॉइंट आहे ना, हा सेंटर पासून आर डिस्टन्सला आहे. सेंटर पासून हा जो पी पॉइंट आहे बेटा, किती डिस्टन्सला आहे? प्लीज लुक इन द फिगर. इट इज ऍट अ डिस्टन्स आर. सेंटर पासून आर डिस्टन्स. ओके, मग बेटा आता नीट लक्ष दे बरं का, ही जी लेंथ 2l आहे तर ही एल प्लस एल आहे. मी असं लिहू का इथं, म्हणजे तुम्हाला कळेल थोडस सोपं पडेल. ब्ल्यू पेन ती जी 12 लेंथ आहे ना, मी तिला एल प्लस एल लिहितो फ्रॉम सेंटर so that you can understand कि बच्चा this is L plus L. Agree? L plus L. ठीक आहे, L plus L. लईच राडा झाला इथं. हे बघ बेटा, आता क्लिअर दिसतंय? यस. आता मला सांग एन पी किती येईल? सेंटर पासून पी पॉइंट आर डिस्टन्सला आहे, तर आर मधनं हा एवढा एल वजा करा ना, उरला किती? आर मायनस एल. सो एन पी काय होईल बेटा? आर मायनस एल. राईट? सो दिस इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय प्लस एम अपॉन व्हॉट इज एन पी? आर मायनस एल ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं? दिस इज बी ड्यू टू एन. आता बी ड्यू टू एस, बी ड्यू टू एस इज म्यू नॉट बाय 4 पाय. आता पोल स्ट्रेंथ त्याची काय? मायनस एम अपॉन एस पी चा स्क्वेअर. ओके, ठीक. मग आता पुढे बी एस ला काय म्हणू बेटा? म्यू नॉट अपॉन 4 पाय मायनस एम च्या ऐवजी सॉरी मायनस एम त्या एस पी च्या ऐवजी हा जो एस पी आहे बघ काय घेऊ? सेंटर पासून आर आहे, त्यामध्ये हा एवढा एल ऍड कर ना. बघ ना, एस टू पी टोटल डिस्टन्स आर प्लस एल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बच्चा आर प्लस एल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, सो दिस इज बी ड्यू टू एन, दिस इज बी ड्यू टू एस. गेटिंग? मग आता ऍट द पॉइंट पी, at the point P, net magnetic field. Okay,
बी नेट त्या पॉइंट पी ला नेट मॅग्नेटिक फील्ड किंवा बी ऍक्सिस लिहितो डायरेक्टली मी. ओके, बी ऍक्सिस. ठीक आहे ना. नेट मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर सम ऑफ bn प्लस bs. दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहे ना, bn प्लस bs. आता आपण प्लस आणि मायनस लिहिलेलं आहे, सो व्हॅल्यू इथं टाकून दे बेटा आपण. विच इज इक्वल टू व्हॉट इज bn? इट इज म्यू नॉट अपॉन 4 पाय प्लस m अपॉन r मायनस l चा स्क्वेअर प्लस म्यू नॉट अपॉन 4 पाय मायनस m अपॉन r प्लस l ब्रॅकेटचा स्क्वेअर. ऍग्री? येस सर. कोण कॉमन आहे बेटा? म्यू नॉट अपॉन 4 पाय आणि हा m पण कॉमन आहे. सो आय वुड लाईक टू टेक म्यू नॉट बाय 4 पाय कॉमन ऍज वेल ऍज ते m ला पण बाहेर घ्या. ओके, छोटा m. मग कंसात काय राहिले बेटा? 1 अपॉन r मायनस l ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -1 अपॉन r प्लस l ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तो बेटा प्लीज फोकस ऑन द बोर्ड. बी ऍक्सिस कंटिन्यू करतो आता मी बघा. बी ऍक्सिस इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय m त्या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 इंटू आर प्लस एल ब्रॅकेटचा स्क्वेअर विल बी आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू मायनस विल बी मायनस आर मायनस एल ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. क्लियर आहे बच्चा? इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय. आता फक्त सिम्प्लिफाय करायचंय. m इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय लिहूया बेटा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 ab झालं मायनस कंसात ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. बेटा आय एम डुईंग व्हेरी व्हेरी स्टेप बाय स्टेप. आता इथे बघ आर मायनस एल चा स्क्वेअर आर प्लस एल चा स्क्वेअर. सो कॅन आय राईट आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. अरे बघ ना दोन्ही टर्मचा स्क्वेअर आहे. सो ऑल टुगेदर स्क्वेअर करणार आणि कंसातली ना आर मायनस एल आर प्लस एल ए प्लस बी मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा स्क्वेअर झालं. बर पुढे म्यू नॉट बाय 4 पाय m. आता बघ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस 2 आर एल. आता मायनस मग सगळे साईन चेंज होतील. मायनस आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर मायनस ऑफ मायनस 2 आर एल अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर आणि बेटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, विच इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय m इंटू ब्रॅकेट प्लस आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर ला खाईल प्लस एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ला खाईल 2 आर एल अँड 2 आर एल झाले 4 आर एल. ओके, अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर काय रे बेटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो. आता बघा इथे म्यू नॉट बाय 4 पाय m कंसात 4 आर एल आहे. आता मी त्या 4 ला बेदुने 4 m इंटू 2l ही मॅग्नेटिक मुवमेंट आहे मला माहिती आहे. येस ऑर नो बेटा? मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द मॅग्नेट हे आपल्याला माहिती आहे. छोटा m इंटू 2l मी तिचा व्हॅल्यू फॉर्म दिला मॅग्नेटिक फॉर्म राईट कॅपिटल M. आता इथं बघ म्यू नॉट बाय 4 पाय. ओके, हा जो m आहे हा r सेपरेट आणि 2l असं करतो बघा लक्ष दे इंटू कंसात काय करतो मी छोटा m इंटू 2l. हे बघ m आणि l कंसात घेतले
आता उरले 4 आर, त्यापैकी 2 घेतला, आता 2 आर सेपरेट घेतो मी. अरे बघ ना, हे सोडव बरं. 2 दुने 4, 4 आर यम यल आहे काय 4 आर एम एल. ओके, मी रिअरेंज केलं मी. अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आता खालचा पार्ट पुसतो. So beta, you can see the magnetic dipole moment of the magnet is छोटा m into 2l. That's why I have written. मग मी याला असं लिहू का की म्यू नॉट अपॉन 4 pi. This is capital M into 2r upon r square minus l square the whole square. क्लिअर आहे? मग बेटा हे काय केलं आपण, याला लिहिताना अजून एक स्टेप वाढून असं लिहितो बेटा, म्यू नॉट बाय 4 पाय. लक्षात ठेवण्यासाठी 2mr असं लिहू, 2mr अपॉन r स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर द होल स्क्वेअर. काय बेटा हे बी ऍक्सिस. ऍग्री? बट जनरली फॉर शॉर्ट डायपोल इतका छोटा असतो की त्या तुलनेत डिस्टन्स मोठा असतं. ठीक आहे ना? फॉर शॉर्ट डायपोल. ओके बेटा, डायपोल जेव्हा छोटा आहे तेव्हा प्लीज रिमेंबर दिस थिंग की इट्स लेंथ, बघा लक्ष दे, हा जो डायपोल आहे ना, याचा हा जो यल आहे ना, हा आरच्या तुलनेत बघ ना, आर लय मोठा आहे आणि हा लय छोटा आहे त्या तुलनेत. सो दिस लेंथ इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन आर. देअरफॉर यल चा स्क्वेअर विल टेंड टू 0. बेटा यल लय छोटा आहे, समजा 0.22 असं पकड, 0.1 असं पकड. 0.1 चा स्क्वेअर गेला का 0.01, स्क्वेअर अजून छोटा होतो ना डेसिमल पॉईंट असेल तर. कळलं का? सो इतका छोटा की बाबा यल चा स्क्वेअर कॅन बी ट्रीटेड टू बी 0. मग बाळा तूच मला सांग, जर का यल चा स्क्वेअर 0 केला बरं का, तर मला सांग बी ऍक्सिस ला काय लिहू शकतो बेटा आपण, म्यू नॉट बाय 4 पाय, म्यू नॉट बाय 4 पाय 2mr भागिले यल स्क्वेअर. जर का 0 झाला तर फक्त आर स्क्वेअर उरेल ना, आणि आर स्क्वेअरचा स्क्वेअर आर ची पॉवर 4. अरे बेटा ऍग्री? बघ ना, यल स्क्वेअर उडाला तिथं आर स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर केल्यावर आर ची पॉवर 4 होईल ना बाळा, विच इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय. आता आर जाईल खाली, आर ची पॉवर 4 आहे तर आर ची पॉवर 3 राहील, विच मीन्स 2m बाय आर क्यूब. दिस इज द पॉप्युलर फॉर्म. ओके, बी ऍक्सिस हे पाठ करायचं बेटा. ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड किंवा बी ऍक्सिस इज म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m बाय आर क्यूब, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m बाय आर क्यूब, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m बाय आर क्यूब. हे झालं मॅग्निट्यूड. व्हॉट अबाउट डायरेक्शन? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? मॅग्नेटिक मुवमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. It is directed from south to north. It is directed from south to north. Look in the diagram. If I show the magnetic moment, can I say beta magnetic dipole moment? ठीक आहे, मगाशी दाखवली होती मी. Again and again I am showing beta it is from south to north. So जे axial magnetic field आहे ते मोमेंटच्याच डायरेक्शन मध्ये आहे ना. Yes or no? So parallel to काय लिहू? Parallel to कोण? Magnetic moment of the magnet. क्लिअर बेटा? मॅग्नेटिक मुवमेंटला कसं येते पॅरलल. ठीक आहे बेटा, टेक द स्क्रीनशॉट. अच्छा, याला वेक्टर लिहायचं असेल तर कसं लिहिणार बेटा मी? बी वर एरो, मॅग्नेटिक मुवमेंट वर एरो, हा झाला वेक्टर फॉर्म. पॅरलल टू एम मॅग्नेट. घ्या स्क्रीनशॉट. तो बेटा वी आर नाउ गोइंग टू डिराइव्ह मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द इक्वेटर ऑफ द डायपोल. मग काय केलं आपण? ऍक्सिस. आता इक्वेटर दुसरा तिसरा काही नाही, परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्याचा कोण? परपेंडिक्युलर बायसेक्टर, साऊथ अँड नॉर्थच्या मिडल ओ मध्ये जाणारा परपेंडिक्युलर ऍक्सिस. सो बच्चा लेन 12 असते, यु नो यल अँड यल परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग सारखं आर डिस्टन्स आपण घेतलं फ्रॉम द सेंटर, जेणेकरून दोघेही नाराज व्हायला नको. बेटा आता नीट लक्ष दे. ऍट द पॉइंट पी जे मॅग्नेटिक फील्ड आहे ड्यू टू नॉर्थ, यू पीपल नो दॅट इट इज अवे. हे काय प्लस एम पासनं बेटा फील्ड हे कसं आहे नेहमी अवे, आणि मायनस एम पासनं नेहमी टुवर्ड. ठीक आहे, विच मीन्स हा जो नॉर्थ पोल आहे
बरं का, याच्यापासनं अवे, सो दॅट फील्ड आय वुड लाईक टू शो बाय दिस पेन. ठीक आहे ना, इन दिस वे स्ट्रेट लाईन मध्ये असं बेटा इट विल बी अवे लाईक दिस. ओके, आणि याच्यापासून जे असेल तर इट विल बी टुवर्ड्स. हे बघ, हा जो साऊथ आहे ना टुवर्ड्स, आणि हा जो आहे ना हा अवे, ह्या पेन दाखवतो. क्लिअर आहे बेटा? ओके, सो दिस इज बी ड्यू टू साऊथ आणि दिस इज बी ड्यू टू नॉर्थ, अवे आणि टुवर्ड्स. क्लिअर आहे? आता दे बोथ अरे, आता एक इम्पॉर्टंट गोष्ट बेटा, मॅग्नेटिक फील्ड पाहिजे अलॉंग इक्वेटर ऑफ एनी पॉइंट पी. नॉर्थ मुळे इकडं, साऊथ मुळे इकडं, दोघांचंही मॅग्नेट्यूड सेम सेम असणार आहे. प्लीज फोकस ऑन दिस पॉइंट. सेंटर पासनं हे डिस्टन्शियल, हे डिस्टन्शियल, राईट, आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द बोथ द पोल्स, विच मीन्स जेवढं हे डिस्टन्स तेवढंच हे डिस्टन्स. आर यू गेटिंग? सर हाऊ मच विल बी दिस डिस्टन्स? तर बघ ना, ही लेंथ एल आणि हा आर, सो आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर चा स्क्वेअर रूट, विच मीन्स दिस लेंथ इज आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ची पॉवर 1/2 अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. ठीक आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स विल बी दिस वे. क्लिअर आहे? बर, आता जे नेट मॅग्नेटिक बी इक्वेटर आहे आपला, बी इक्वेटर आहे, तर तो कुठे येईल बेटा? बघा लक्ष दे, आता हा जो बीएन आहे हा रिझॉल्व्ह होईल. काय होईल बेटा? रिझॉल्व्ह. सो कॅन आय टेक दिस अँगल ॲज, काहीतरी अँगल घेऊया आपण थीटा. अरे येस ऑर नो बेटा? दिस अँगल इज थीटा, देन ऑब्वियसली दिस अँगल विल बी थीटा, इक्वल अँगल. अरे येस ऑर नो बेटा? इफ दिस इज थीटा, दिस इज थीटा. मग मला सांग, हा बीएन रिझॉल्व्ह होईल ना? हा बीएन रिझॉल्व्ह होईल ना? एक विल बी हॉरिझॉन्टल आणि एक विल बी वर्टिकल. ओके, दिस इज द पॉइंट पी. सो बच्चा बीएन चा आता हे बघ, हा थीटा, हा 90, तर हा अँगल काय झाला रे बेटा? 90 मायनस थीटा. जर का हा 90 मायनस थीटा, तर मग हा किती? थीटा. अरे येस ऑर नो बेटा? दिस इज थीटा. बर, सिमिलरली हा अँगल थीटा, हा 90, हा 90 मायनस थीटा, ऑब्विसली दिस विल बी, आता बघा हे बघ, हे दोघं परपेंडिक्युलर एकमेकाला, दिस अँगल इज 90 मायनस थीटा. इफ दिस इज 90 मायनस थीटा, हे आहे दिस इज थीटा. नाही का रे जॉमेट्री? पुन्हा सांगतो, एकदम सिंपल गोष्ट आहे बेटा. मला सांग, हा थीटा तर हा 90, तर हा अँगल 90 मायनस थीटा. इकडे बघ ना, हे हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे, अख्खा 90 आहे, हा 90 मायनस थीटा, तर हा थीटा. पुन्हा आता हे बीएन आणि बीएस एकमेकाला 90 ला आहे ना, हा थीटा, ते बघ हा 90 मायनस थीटा, बघ ना डॉट केला मी, हा 90 मायनस थीटा, ते बघ ना, हे हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल, हा थीटा. अरे आर यू अंडरस्टँडिंग? आय होप यू हॅव अंडरस्टूड जॉमेट्री. सो बच्चा, बीएन चा जो हॉरिझॉन्टल वाला कंपोनंट आहे चिक आणि चिक, आता इकडे बघ ना, व्हर्टिकल वाला ऍडजसंट आहे म्हणजेच कॉस. सो बच्चा दिस विल बी बीएन कॉस थीटा. बेटा वन स्लाइट मिस्टेक फ्रॉम माय एंड, हा जो थीटा आहे ना बेटा, लक्ष दे, this will be the angle bisector, this has to be theta only, this is theta, this is also theta. Are you getting? This has to be the, बघ ना, अँगल बायसेक्टर होणार. अच्छा, मग आता बघ बीएन चा जो व्हर्टिकल वाला, आता बीएन चा हा इथं कोण होईल बेटा? इट विल बी बीएन कॉस थीटा, आणि ह्या बीएस चा हा ऍडजसंट आहे ना, सो बीएस कॉस थीटा. आर यू एग्री? ह्या दोघांचे, आता तो बीएन चा जो व्हर्टिकल आहे तो ऑब्विसली काय होईल बेटा? बीएन साइन थीटा. ठीक आहे, आणि ह्या बीएस चा हा खाली येईल ना, डॉटेडनेच दाखवू आपण, तर हा होईल बीएन, सॉरी बीएस साइन थीटा, बीएस साइन थीटा. दॅट्स वाय आय एम युजिंग टू पेन्स. क्लिअर आहे बेटा? इथपर्यंत आपण आलो. गेटिंग? इफ दिस इज अँगल थीटा, दिस मस्ट बी थीटा, बिकॉज त्याचा हा अँगल बायसेक्टर आहे. इथपर्यंत आलो आपण. आता नीट लक्ष दे, the magnitude of bn and bs will be same because they both are at same distance.
सो Bn च मॅग्निट्यूड इज सेम ॲज मॅग्निट्यूड ऑफ Bs. ठीक आहे ना, ह्या दोघांचंही मॅग्निट्यूड सेम असणार आहे बिकॉज दे बोथ आर ऍट सेम डिस्टन्स. ठीक आहे ना, फक्त दोघांची काय डिफरंट आहे, डायरेक्शन. ठीक आहे, मग आता जे नेट मॅग्नेटिक फील्ड आहे ऍट द पॉइंट पी, तर Bn आणि Bs दोघं काढू आपण एकदा. Bn इज इक्वल टू Bs. मी काय म्हणतोय, मॅग्निट्यूड. आय एम नॉट टॉकिंग अबाउट डायरेक्शन. तर बेटा Bn आणि Bs म्यू नॉट बाय 4 पाय, प्लस आणि मायनस नाही लिहिते मी आता, यम अपॉन दोन्ही पोल पासनच डिस्टन्स किती रे बेटा, R² प्लस L² बघ ना डायग्राम मध्ये, ची पॉवर 1/2. अरे येस और नो बेटा, ठीक, हे आलं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ओनली. इज दॅट ओके? आता ऍट पॉइंट पी वी आर इंटरेस्टेड, ऍट द पॉइंट पी. ठीक आहे, हे इथली तुम्ही बघ, प्लस एम मुळे हवे आणि मायनस मुळे टुवर्ड्स. चला आता लक्ष दे, ऍट पॉइंट पी, ऍट हा पॉइंट पी. ठीक आहे, व्हॉट हॅज हॅपन. तर बेटा हे जे रिझोल्युशन आपण केलं, यू कॅन सी हा थीटा आहे बघा, हा ऍडजस्टंट अँगल थीटा, एव्हरीथिंग इज ओके. तर बेटा ऍट द पॉइंट पी जे बी नेट आहे त्याला बी इक्विटोरियल असं म्हणतो मी. इट्स वेक्टर क्वांटिटी ना बेटा, बी इक्विटोरियल इज इक्वल टू, याचा एकदा मॅग्निट्यूडच लिहू, नंतर आपण एरोने दाखवू त्याला. ठीक आहे ना, बी इक्विटोरियल काय होईल बेटा, Bn कॉस थीटा प्लस Bs कॉस थीटा. ऍग्री? Bn कॉस थीटा बघ ना डायग्राम मध्ये, Bn कॉस थीटा प्लस Bs कॉस थीटा, Bs साइन थीटा. व्हेरी सॉरी Bs कॉस थीटा. ठीक आहे, Bn कॉस थीटा प्लस Bs कॉस थीटा. Bn साइन थीटा आणि Bs साइन थीटा दे विल कॅन्सल आउट वन अनदर. मॅग्निट्यूड सेम आहे ना, म्हणजे हा 5 असेल, 5 साइन थीटा विल कॅन्सल 5 साइन थीटा. दोघांची व्हॅल्यू सेम आहे Bn आणि Bs ची. आर यू गेटिंग? सो प्लीज रिमेंबर that this Bn sin theta and Bs cos theta will cancel out one another at point P. कंसात लिहितो Bn sin theta and Bs sin theta काय कॅन्सल आउट. क्लिअर आहे बेटा, दे विल कॅन्सल आउट. आणि हे दोघांची काय होईल, ऍडिशन, कारण ते एका डायरेक्शन मध्ये, समजा एक गाडी बंद पडलेली आहे, एका डायरेक्शन मध्ये दोघं ढकलतायत, ऍडिशन होईल ना, तसं आहे. ठीक आहे, या दोघांची ऍडिशन. आता Bn आणि Bs चं मॅग्निट्यूड तर सेम आहे, मग कॅन आय राईट Bn कॉस थीटा, Bs ला पण लिहू का Bn कॉस थीटा. रिझन लिहू का, की बाबा Bn आणि Bs सेम. ठीक आहे, Bn आणि Bs दोन वेक्टर कोणते, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. अच्छा, मग आता याला मी लिहू का 2 Bn कॉस थीटा. झालं, आता 2 व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ Bn, हे काय उचला इथून, म्यू नॉट बाय 4 पाय, हा ब्रॅकेट टाकू आपण, म्यू नॉट बाय 4 पाय m बाय R² प्लस L² ची पॉवर 1/2. झालं, इंटू कॉस थीटा. बेटा जो कॉस थीटा आहे बघ ना, ह्या डायग्राम मधून कॉस थीटा काय होईल रे, ऍडजस्टंट म्हणजे L अपॉन हायपो, म्हणजे हा बघ ना, ऍडजस्टंट अपॉन हायपो. सो L अपॉन हायपोटेनियस इज R² प्लस L² ची पॉवर, आय रिपीट, कॉस थीटा बघणार आहो, ऍडजस्टंट अपॉन हायपो. झालं, आता याला सोडवा, कॅन आय राईट इट इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय, मग सारखं रिअरेंज करू ना, इंटू m इंटू 12, न्यूमरेटरला वरती सेपरेट लिहू, m इंटू 12, याला कपडे घालू आपण, m इंटू 12, आणि डिनॉमिनेटरला R² प्लस L² R² प्लस L² ची पॉवर इथं 1/2 आहे, चा स्क्वेअर, इथं स्क्वेअर राहिलं ना बेटा, म्यू नॉट बाय 4 m बाय ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर, ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर राहिला रे, स्क्वेअर
अरे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला म्यू नॉट बाय 4 पाय यम अपॉन आर स्क्वेअर ना, डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, सो पुढे मी कंटिन्यू करतो याला, आणि याला असं लिहितो बेटा म्यू नॉट बाय 4 पाय यम अपॉन 1/2. अरे हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट होऊन जाईल ना, सो आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ओनली. आय रिपीट, यम अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स हे ना आर स्क्वेअर प्लस स्क्वेअरची पॉवर 1/2 चा स्क्वेअर केला, 2 ला 2 कॅन्सल, हे आलं. ओके, सो इथला हा 2 नाही राहणार. ओके, बरं मग आता मला सांग आर स्क्वेअर प्लस एस पॉवर इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं 1/2 आहे, एक आणि 1/2 झाले 3/2. किती आले बेटा? 3/2 झालं. सो विच इज इक्वल टू म्यू नॉट by 4 pi m into 12 is the magnetic moment of the magnet भागिले r square plus l square ची पॉवर 3/2. हे काय बच्चा? बी इक्वेटर. कोणासाठी? कुठल्याही डायपोल साठी, परंतु जनरली तुम्हाला माहिती आहे शॉर्ट मॅग्नेट साठी. ठीक आहे, मी इथे लिहितो फॉर शॉर्ट मॅग्नेट किंवा शॉर्ट डायपोल. काय असतं रे बेटा शॉर्ट डायपोल साठी? लेंथ इज व्हेरी व्हेरी स्मॉल, मगासारखं त्याची लेंथ खूप खूप छोटी असते. देअरफॉर एल स्क्वेअर टेंड्स टू 0. क्लिअर बेटा? जी लेंथ आहे ही लई छोटी असते कोणापेक्षा? कम्पेअर टू द डिस्टन्स, सच दॅट एल स्क्वेअर टेंड्स टू बेटा 0. मग आता एल स्क्वेअर जर 0 झाला तिथं काय होईल बेटा? आर स्क्वेअर आहे वरती 3/2 आहे, 2 ला 2 कॅन्सल होईल, आर क्यूब राहील. सो बी इक्वेटर. ओके बच्चा, बी इक्वेटर म्यू नॉट बाय 4 पाय. बघणार आहो एल स्क्वेअर गेला तर आत काय राहील? आर स्क्वेअर, वरती 3/2 आहे, ह्या 2 ला हा 2 कॅन्सल, फक्त आर चा क्यूब राहील. सो म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर क्यूब. काय पाठ करायचं बेटा? म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर क्यूब, म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर क्यूब, म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर क्यूब. स्केलर क्वांटिटी वेक्टर वेक्टर. मग वी मस्ट राईट एरो. आणि हाऊ वी शुड शो? तर बेटा मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टेड, हे बघ ना, मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. यू पीपल नो दिस. आणि बी जे नेट बी इक्वेटर आहे ते कुठे बेटा? इट इज इन दिस वे ना, इट इज इन दिस वे ना. अरे सॉर नो, बी इक्वेटर. सो अँटी पॅरलल, राईट? सो कॅन आय राईट मगाशी पॅरलल, आता काय लिहू? अँटी पॅरलल. कोणाला अँटी पॅरलल? तर यमला. डायरेक्शन नीट लक्षात राहिली. इट इज अँटी. मगाशी कसं होतं? पॅरलल. आता कसं आलं? अँटी पॅरलल. आहे की नाही? मॅग्नेटिक मोमेंट इकडे आहे, आपलं फील्ड त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आला. टेक द स्क्रीनशॉट. Better, let's compare the two fields. Relation between axial and equatorial magnetic field. Along the axis, it was mu naught by 4 pi to m by r cube. At the equator, mu naught by 4 pi m by r cube. Beta, its direction was opposite to the magnetic moment. Are yes or no? M is directed this way. It is along parallel to m किंवा along m, आणि हा अँटी पॅरलल म्हणजेच काय रे बच्चा? ठीक आहे, व्हॉट इज रिलेशन? हा डबल आहे ना याच्या, टू फॅक्टर आहे ना, म्हणजेच काय रे बेटा? बी ऍक्सिस इज 2 टाइम्स बी इक्वेटर. काय लक्षात ठेवायचं? बी ऍक्सिस इज 2 टाइम्स बी इक्वेटर. गिव्ह इट अ स्क्रीनशॉट.